पुढचा प्रश्न बघूया. पण आता याच्या आधी 2 रूल्सची भर. 1 इज -10, म्हणजे जर उत्तर चुकीचं आलं तर तुमच्या खात्यातून 10% मायनस होणार. आणि दुसरा इज सलग 2 उत्तर आज चुकीची, यू टू गो टू घर. तर तुमच्यासाठीचा हा आहे चौथा प्रश्न. क्रिकेट ज्या पिचवर खेळले जाते ते पिच साधारण किती लांब असते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 15 यार्ड, पर्याय क्रमांक 2 22 यार्ड, पर्याय क्रमांक 3 28 यार्ड आणि पर्याय क्रमांक 4 32 यार्ड. पुरुषांवरचा अन्याय दूर केला की नाही आमच्या मामाने? आता द्या उत्तर. तिघांनी आपापली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. तुम्ही काय उत्तर दिले प्रज्ञाजी? पर्याय क्रमांक 2 22 यार्ड. तुम्ही ठाम आहात या उत्तरावर? हो ठाम आहे. तुम्ही? 22 यार्ड. 22 यार्ड. आणि तुम्ही? 22 यार्ड. तिघांनी तीच कसं दिलं उत्तर? कॉपी केली काय? अजून अन्याय चालूच आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22 यार्ड. ऑल द थ्रीज आर विन्स. 10%. पण आता मस्त क्रिकेटचा विषय निघालाय तर जरा गप्पा मारूया ना. बोला सुजाताताई, काय आवडी निवडी आहेत? मला टीव्ही बघायला खूप आवडतं. टीव्ही बघायला? त्याच्यानंतर गाणं गुणगुणायला. आणि म्हणा की एखादं. लावणी म्हणू का एखादी? हो. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी मामीला हात नगा लावू माझ्या साडीला. हो रेशमाच्या रेघांनी काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला. वा 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 वा. तुम्ही जवळ म्हणजे? आम्ही कर्नाटकचे, मिस्टर माझे कर्नाटकचे, मी महाराष्ट्राचीच, कोल्हापूरची. मग नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. बेळगाव महाराष्ट्र सीमा प्रश्न नाही ना काही? असतो ना टीव्हीच्या बाबतीत असतो ना. मग तर तुम्ही त्यांच्याकडून कन्नड वगैरे शिकला का? हो हो. त्यांना मराठी शिकवलं का? तुम्ही कन्नड बोलता? हो. येतं तुम्हाला कन्नड बोलता? येतं ना. बोला बघू काहीतरी. आमच्या प्युरिट हप्ता बंद बद्दल काहीतरी टॉक. पहिलं तुम्हालाच विचारते, निर्मिते ताई निवरी ಹೆಂಗಿದ್ದೀರಿ? ನೀ इथेवढीच बोलल्या. म्हणजे मला म्हणायचं होतं मला काय बी कळलं नाही. आणि मी म्हंटल तुम्ही कशा आहात? हा इतुरा म्हणजे मस्त मस्त. ನಿಮ್ದು ಪ್ಯೂರಿಟ್ ಹಪ್ತಾ ಬಂದು ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನವ್ರ SMS ಮಾಡಿದ್ದು ನಿಮ್ದು ಕಾಲ್ ಬತ್ತು ಅಂಡ್ ನಮ್ಗೆ ಭಾರಿ ಖುಷಿ ಆತು. ನವ್ರು ಇಲ್ಲಿ ತಕ ಬಂದ್ರು. ಪ್ಯೂರಿಟ್ ಹಪ್ತಾ ಬಂದು ನಮ್ಗೆ ಚಾನ್ಸ್ ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ತಕ ಬರಾಕ ಇದನ್ನ ಅಂತಾನ ನಾ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲಾರ್ದು आभार मानसते. मला पण एवढी म्हणजे प्युअर येत नाहीये. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स माझेही होतात, पण चालतं घरातल्या घरात कसंही. आता मला काहीच कळलं नाही. काय कळणार आहे मला? याच्यातलं SMS कळलं, प्युरिट हप्ता बंद कळलं, कॉल कळला. म्हणजे माझ्या इंग्रजी सारखंच आहे तुमचं हे कन्नड. तसंच आहे. नाव द पुरुषाज तथास्तु. सांगा बरं तुम्हाला काय काय आवडतं? मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि मी अजूनही कंपनी थ्रू खेळतो क्रिकेट. पिकनिक्स आवडतात, पिकनिक्सची गाणी म्हणायला आवडतात. हो का? म्हणजे मी मोरका असतो आणि माझ्याबरोबर मग लोक गाणी म्हणतात. वा मोरके, आम्ही आहोत तुमच्या मागं, आम्ही बोलू गाणी. चालेल, मला कोरस लागेल आणि तुम्ही रिपीट केलं तर चांगलं होईल मी जे बोलतो ते. बर बोला.
ट्रेन में छननन छननन होय रे, 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 ट्रेन में चढ़ गए दो गुजराती, ट्रेन में चढ़ गए दो गुजराती, सूछे सारुछे केम छे होय रे, पूछे सारुछे केम छे होय रे, ट्रेन में चढ़ गए दो मराठी, 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 तुझ्या मायला माझ्या आईला तुझ्या आईला होय रे, माझ्या आईला तुझ्या आईला होय रे, तुझ्या आईला माझ्या आईला तुझ्या आईला होय रे, तुझ्या आईला माझ्या आईला तुझ्या आईला होय रे, ट्रेन में चढ़ गए दो पॉलिटिशियंस, ट्रेन में चढ़ गए दो पॉलिटिशियन, ट्रेन में चढ़ गए दो पॉलिटिशियन्स, ट्रेन में चढ़ गए दो पॉलिटिशियन, तुमची मुंबई आमची मुंबई तुमची मुंबई होय रे, तुमची मुंबई आमची मुंबई तुमची मुंबई होय रे, ट्रेन में छननन छननन होय रे, ट्रेन में छननन छननन होय रे, ट्रेन में छननन छननन होय रे. ट्रेन में छननन छननन होय. वा 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 वा. मला वाटतं सूरजजी तुमच्या बरोबर आम्हाला पिकनिकला यायलाच पाहिजे. जरूर जरूर. बरं मला सांगा यात चवज म्हणजे कर्नाटक मधल्या बरोबर. आणि तुम्ही बुटाला म्हणजे आम्ही खरे गुजराती होत. हा हो पण वाटतंय का हो कोणाला वाटतंय. पण आमचे पूर्वज ह्या इकडे आले म्हणजे महाराष्ट्रात आले खूप आधी, त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात कन्वर्ट झालो. त्यामुळे पूर्ण मायग्रेशन किंवा कन्व्हर्जन झालंय म्हणजे महाराष्ट्र. गुजराती आता येतच नाही. नाही येत, अजिबात नाही. अरे वा, म्हणजे 100% मराठी माणूस. 100%. बोला प्रज्ञाताई. मला टीव्ही बघायला आवडतं, हा असं जुनं संगीत बघायला ऐकायला आवडतं आणि फिरायची आवड आहे खूप. अच्छा, तर आता 5वा प्रश्न. पुन्हा एकदा कौल ऑफ नशिबाज. वेगवान तोच नशीबवान. तर हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. बॉम्बे या नावाचं मुंबई असं अधिकृत नामांतर कोणत्या साली करण्यात आलं. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1993, पर्याय क्रमांक 2 1995, पर्याय क्रमांक 3 1999 आणि पर्याय क्रमांक 4 2001. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. प्रज्ञाताई काय उत्तर दिले तुम्ही. 2001. ठाम आहे त्याच्यावर. हो, म्हणजे याची काही वाचलेली माहिती किंवा काही. म्हणजे आता बॉम्बे आतापर्यंत चालू होतं जस्ट म्हणजे. अच्छा, म्हणजे अगदी अलीकडे झालंय असं तुम्हाला वाटतं. अगदी अलीकडेच झालेलं आहे 4-5 वर्ष. सूरजजी. मी 1995 डिपॉझिट केलं. का बरं. मला असं वाचल्यासारखं वाटतंय कुठेतरी की 1995 साली बॉम्बेचं मुंबई झालंय. आणि तुम्ही 1995. तुम्ही पण वाचलं. म्हणजे माझ्या माहितीनुसार 1995ला ते झालं होतं, पण बऱ्याच दिवसानंतर लोकांच्या तोंडामध्ये बसलं ते. आपण मामांना विचारूया ना. मामा सांगा बरं उत्तर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1995. तुमचं दोघांचं उत्तर बरोबर आहे. आणि तुमचं जे त्याच्यावरचं म्हणणं होतं ते खरंच आहे की 1995 साली ते अधिकृतरित्या नामांतर त्याचं झालं होतं, पण त्याचं लोकांच्या ते तोंडी बसायला एवढी वर्ष त्याला जावी लागतायत. म्हणजे अजूनही पूर्णपणे बसलेलं नाहीये ते तोंडात लोकांच्या. आपण सगळ्यांनी काय केलंय ते बॉम्बेचं मुंबई केलं, पण मुंबईतले बॉम्ब काय आपण नाही हटवू शकलो. पण ठीक आहे. ह्याच सगळ्यात आधी उत्तर दिलेलं आहे 14 सेकंदात सूरजजीने. त्यामुळे कौल ऑफ द नशिबाज गोज टू पुरुषाज. बघा मी म्हटलं होतं ना मगाशी, असं काय अन्याय होऊ देणार नाही हो मी तुमच्यावर. बघूया आता नशीब चांगलं असेल तर परत 10% परतफेड करायची वेळ आलेली आहे. नाही पण आता ते तुमच्याकडे गेलं ना. आमच्याकडे गेलं. तुमच्या मिसेस आल्यात ना. हो.
तुमचं कसं झालं, लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? कसं काय झालं सांगा. हे लवली अरेंज मॅरेज आहे ऍक्च्युली. सुरतच्या मोठ्या भावाशी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालंय. हम आपके है कौन? या सिमिलरली. त्यामुळे आमची ओळख वाढली आणि मग हा US मध्ये असताना इंटरनेटवरनं चॅटिंगमधनं आमचं जमलं. त्यामुळे ह्यांनी मग कॉल करून वगैरे इकडेच आम्ही जमावून ठेवलं. म्हणजे त्यांच्या दादाच्या लग्नात ते बेचकीने खडाबिडा मारला होता? नाही तेवढं नाही झालं. नाही झालं तेवढं. बेचकी सापडली ना. पण त्या बेचक्यात सापडला ना तुमच्या. म्हणजे आता दोघी बहिणी एकाच घरात. हो दोघी बहिणी दोघी जावा. हो. कशा वाटतात त्या दोघी? एकमेकींशी बरे असतात का भांडतात? बरे असतात एकदम व्यवस्थित. एकदम बरे असतात. हो, हो. आणि तुम्हाला त्रास देतात का दोघी बहिणी? झालं आता 7 वर्ष. सहन करून. काय या दोघींची काय स्पेशालिटी आहे? स्पेशालिटी म्हणजे दोघी सेम असतात. हसतात सेम? हो, म्हणजे स्माइल सेम आहे दोघींचा. दोघी एकाच गोष्टीला घाबरतात. म्हणजे घरात पाल आली की दोघी पळून जातात. पण म्हणजे मला वाटतं का ते दोघींच नाही, बऱ्याच बायकांचं ते. बरं, तुमच्या दोघात कोणाची सत्ता चालते? माझीच चालते. खोटं बोलतायत ना? दोघांची. बर, मी ही पानं इथे ठेवते. मगाशी तुमचे 10 त्यांनी खेचलेत, तर मग तुम्हाला ते 10 तुम्हाला मिळवायचे. मग काय प्रार्थना करायची ते बघा. नाही, मी नाही खेचणार. नाही, असं नाही म्हणत त्यांचे खेचा, तुमचे केलेले तुम्ही परत घ्या. बरं, हे तुमचं पान. तुमचा आहे का नशिबावर विश्वास? नाही, नशिबावर अजिबात विश्वास नाही आहे. आता +10 मिळाले तर नशिबाचा विश्वास होईल. बर, आधी अजिबात नाहीये. नाही, अजून का तरी बरं? नाही. कुठेही पैसे टाकले की ते बुडतातच. म्हणजे शेअर बाजारामध्ये टाकले ते बुडाला. तर त्यामुळे नशिबावर माझा विश्वास नाही आहे. नाही नाही, बघू. मला वाटतं आजपासून तुमचा नशिबावर विश्वास बसायला हरकत नाही. मी बघते काय आलंय ते आणि मग विधान पूर्ण करते माझं. तर तुमच्या नशिबाचा कौल आहे येस. तुमच्या खात्यात 10% वाढलेले आहेत, त्यांचे न खेचता. बरोबर.